नमस्कार. फाल्गुन अमावस्या किंवा दर्श अमावस्या म्हणजे धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी. या निमित्ताने त्यांना अभिवादन करू आणि त्यांच्याकडून आपल्याला काय शिकता येते यावर थोडा विचार करू. छत्रपती संभाजी महाराज अपराजित स्वाभिमानाची ज्योत. छत्रपती संभाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धे नव्हते, तर निष्ठा, स्वाभिमान आणि अद्वितीय धैर्याचे मूर्तिमंत उदाहरण होते. संपूर्ण आयुष्य त्यांनी स्वराज्यासाठी समर्पित केले आणि शेवटच्या श्वासापर्यंत आपला धर्म आणि स्वत्व टिकवून ठेवले. त्यांना पकडल्यानंतर औरंगजेबाने अमानुष छळ केला. धर्म परिवर्तनाचा प्रस्ताव देत अनेक प्रलोभने दाखवली, पण संभाजी महाराजांनी आपल्या हिंदवी स्वराज्याच्या निष्ठेवर ठाम राहून ती सर्व नाकारली. भीषण छळ सहन करतानाही त्यांचा आत्मसन्मान अढळ राहिला. मी धर्म बदलणार नाही, हिंदू धर्म सोडणार नाही, या दृढ निश्चयाने त्यांनी मृत्यूलाही सामोरे जाण्याची तयारी दर्शवली. त्यांच्या जीवनशैलीतून आपल्याला शिकण्यासारख्या अमूल्य गोष्टी आहेत. स्वाभिमान आणि निष्ठा. कोणत्याही परिस्थितीत आपली ओळख, आपले मूल्य आणि आपली संस्कृती सोडू नये. संकटे कितीही आली तरी तत्वांशी प्रतारणा करायची नाही. धैर्य आणि आत्मबल. छळ, अपमान, अत्याचार यांच्या छायेतही ते अढळ राहिले. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी मनोबल खच्ची होऊ द्यायचं नाही. विद्या आणि पराक्रम. संभाजी महाराज यांनी शस्त्र आणि शास्त्र या दोन्हींचा प्रगल्भ उपयोग केला. ज्ञान आणि ताकद यांचा योग्य तो समतोल असला की कोणतीही शक्ती आपल्या समोर टिकू शकत नाही. स्वराज्यासाठी त्याग. त्यांनी स्वतःच्या सुखाचा विचार केला नाही, तर स्वराज्यासाठी आणि हिंदू संस्कृतीच्या रक्षणासाठी सर्वस्व अर्पण केले. आपल्यालाही समाज आणि राष्ट्रासाठी जबाबदारीने उभे राहायला हवे. संभाजी महाराजांनी आपल्याला शिकवले की जगण्यासाठी झुंज द्यावी लागते, पण स्वाभिमानासाठी मृत्यू आला तरी चालेल, तो अधिक गौरवशाली असतो. आपला दिवस आणि रात्र चिंतनशील आणि प्रेरणादायी जावो. श्रीराम.